चला आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. जांभुली टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. जांभुली टीम मैदानावरती मरी आई जांभुली या नावाने संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. जतीन 11 मरी आईल जांभुली बी टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. क्षेत्ररक्षण करत असताना संघाला पाहायला मिळतं. खरं तरी या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे रोशन वडापाव सेंटर चे सर्व आपले हार्दिक स्वागत. पहिला बॉल दादरपाड्याने सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा षटकारानंच पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार. कुणाल निकमवरती हल्ला चढवलाय. निमिष मैदानाच्या आतमध्ये लांबलचक फटका निमिष मोहितेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निखिलजी धुमाळ जासेगावमध्ये एक फ्लॅट देखील बुक केलाय त्याने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा वेध आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार. दुसरा बॉल इथं मात्र बीट केलं. चांगला टप्पा वेग चांगला आहे. दिशा चांगली. त्यातील एक नामवंत आणि शिस्तबद्ध असे पंच म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. कडक शिस्तीचे आहेत. प्रेमळ स्वभावाचे देखील आहेत. 3 षटकांची मॅच आहे. पहिला बॉल जो मात्र खऱ्या अर्थानं षटकारानंतर दुसरा बॉल डॉट आलेला आहे. उजवे गेस्टीच्या बाहेरचा बॉल खेचून मारला. हान की बडीव दुड आवडीव ठोकलाय षटकार. षटकार येत असताना मला मिळालाय. झक्कास लस्सी. आज अब्दुल शेख यांच्या माध्यमातून एक चांगलं कामकाज नेहमीच पाहायला मिळालं. हाही बॉल उंच आणि लांब. निमिष मोहिते लांब लचक बेदरकार अतिशय स्ट्रोक साकारतोय. त्याने आणखीन एक ठोकला षटकार. दादरपाडा यावर्षी दादरपाड्यामध्ये 1 लाखाचं आयोजन असणारी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. परंतु त्याआधी मैदानाच्या आतमध्ये हा खेळ पहा. दमदार खेळ साकारतोय. निर्णय इथून मात्र आपण पाहिलं पंचांचा काही आला नाही. अर्थात केवळ एक सिंगल एकेरी धाव येत असताना मला मिळाली. केवळ एक सिंगल येते. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने वधारल्या त्या 20 धावा. 20 ऑन दी बोर्ड. जास्तीच्या धावा या मॅच मध्ये बनवणाऱ्या संघाला बाय मिळेल. या आधीच्या मॅच मध्ये बनवल्या गेल्या त्या चिंचपाडा टीमला च्या अगेन्स्ट जो मात्र संघ खेळणारा पुढे 56 आलेले आहेत. त्यावेळेचा बॉल उजव्या बाहेर बाला मिळतोय जो मात्र निर्धाव स्वरूपाचा. अर्थात पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 20 आहेत. 20 धावा धावफलकावरती 3 षटकांची मॅच. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. बॅटिंग करतोय
वर स्पोर्ट्स दादरपाडा टीम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना 20-0. पहिला षटकाचा केस संपला. धावफलकावरती 20 आहेत. 20 तर बनल्यात. येणारा काळ आणि वेळ सांगेल जी काळ आणि वेळ कोणाची राहील. उद्याचा दिवस देखील तितकासा महत्वाचा आहे. 40+ संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळत असताना आपण पाहणार आहात. उद्याच्या दिवसाचा आढावा घ्यायचा झाला तर उद्या पहिला सामना 40+चा जो मात्र महत्वाचा आपण पाहणार आहात. एका बाजूला संघ राहील तो बिंधणी आणि गावठाण या दोन संघांदरम्यानची लढत. तदनंतर जासई आणि दिघोडे खेळतोय. वेशवे आणि चिरले आहे. पारगाव आणि निधी स्पोर्ट्स उलवे आहे. ट्रॉम्बे खेळतोय. ट्रॉम्बे कोळीवाडा आणि त्याच्या अगेन्स्ट साई. 40+चे संघ साई गाव देखील 40+मध्ये आहे. ट्रॉम्बे आहे. पारगाव उलवे नोड त्याच वेळेला चिरले वेशवी दिघोडे जासई गावठाण विंधणे. चेंडू निर्धाव स्वरूपाचा बाला मिळालाय. आयुष कोंडिलकरचा हाही चेंडू लगातारचे 2 डॉट बॉल आलेले आहेत. नन्ना मुन्ना फिरकीचा जादूगार बॉलला गरागरा फिरवतोय. 2 डॉट बॉल आलेले आहेत. चांगले चेंडू. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेरचा यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना इथून मात्र आपण पाहतोय तोही चेंडू जो अवांत स्वरूपाचा आहे. वय वर्ष 17 कंप्लीट. 18व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय. HSC मध्ये 3रा क्रमांक आलेला आहे. फिरकीचा जादूगार यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक निमिषच्या बॅटमधून येतोय. हा अँड हँडसम क्वालिटीचा षटकार. षटकार गेलेला बॉल मैदानाच्या आतमध्ये कसा आणता येईल नाही याच्याकडे दादरपाडाकरांचं लक्ष जास्तीच आहे. तोच बॉल येऊ द्या ज्याच्यावरती रन्स येत आहेत. याचा मास्टर माइंड कदाचित चेतनच असेल. बॉल अवेलेबल करून द्या. बच्चे कंपनीला मेसेज देतोय. षटकार आलेल्या संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती आहे. 27 ऑन दी बोर्ड. वाट पाहिली आणि तदनंतरची फटकेबाजी यावेळेला बाग फुटला. ऑन साइडला हुक करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चांगले स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये निमिष मोहितेने 1 साइड शो इथे साकारलाय. 5 षटका त्याने ठोकलेले आहेत. 31 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. धावफलकावरती धावा आहेत 33 बनल्या. त्यामधल्या 31 धावा निमिष मोहितेच्या बॅटमधून आलेल्या आहेत. निमिष मोहिते त्या रीतीने बॅटिंग करतोय. अवांतर धावा आली. 34 बनलेल्या आहेत. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी. नका समजू आम्हाला कमी. जिथे दहशत करतायत तुम्ही तिथेच 1 साइड किंग आहे आम्ही. हे सांगण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलेला आहे. बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल येत असताना मला मिळतोय. आमचे आदित्यजी घरत यांचं थोडंसं कार्य वाढलेलं आहे. धावफलकावरती 34 आहेत. पुढचा बॉल यावेळेला वेगाने टाकला होता. क्विक 1 पाहायला मिळाला.
बॉलला रीड करणं ही बाब सोपी नाही आहे. बॉल वळतायत, चांगले चेंडू इथून पाहायला मिळालेत. डॉट बॉल येत असताना 2 षटकांचा खेळ संपला. 35 धावा धावफलकावरती 17 इथून मात्र पडण्याची धावगती पाहायला मिळते. धावफलकावरती रन्स आहेत ते एकंदरीत 35. 2 षटकांचा खेळ संपला. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. या आपण रितेश जिदेकडे वळूयात आणि ऐकूयात एक मधुर संगीत. चला क्षेत्ररक्षण पडीत सजून घ्या. पुढे 2 मॅचेस अजून बाकी आहेत आणि त्यानंतर जासईकरांची प्रॅक्टिस बाकी आहे. चला येणारे 2 अद्याप 6 बॉलचा खेळ बाकी राहिला. जासईकरांना एक गोष्ट आणखीन सकारात्मक दृष्ट्या जर का पाहिली ना तर आणखीन चांगली आहे. शेजारूनच ब्रिज जातोय. ब्रिजच्या खाली जर 1-2 नेट्स टाकण्यात आले तर तिथे टर्फी बनेल आणि नेटही बनेल. त्याचाही वापर करता येऊ शकतो. पुढचा बॉल खोलातला चेंडू होता. डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक पाहत राहील बॉल किती लांब जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आला. 39 धावा धावफलकावरती. निमिष मोहिते यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. कोणताही स्पर्श गोलंदाजाच्या शरीराला झालेला नाहीये. त्या कारणासह कोणती हानी संघाला झालेली नाहीये. तादरपाड्याचा महेश पंडित आहे. उत्कृष्ट डीजे मास्टर मॅडी याच गावाला बिलॉंग करतो. निमिष मोहितेचा खेळ आपण गेले अनेक वर्ष सातत्याने पाहतो. यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक स्वतः वेगाने येतोय. सिंगल मिळाली. फेकी स्क्वेअर झालीये. किती मिळणार. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालंय. एकटघर मधून थेट जासईमध्ये फेकला होता. संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 धावा धावफलकावरती बाला मिळते. धावा थांबलेल्या आहेत. रन्स तितकेसे आलेले नाही आहेत. प्रॅक्टिस करणाऱ्या खेळाडूंची फिजिकल फिटनेस ही सर्वाधिक महत्वाची राहते आणि या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. फिजिकल फिट आहेत हे खेळाडू. चला सुरुवात व्हायला हवी. धावफलकावरती पहा कोणत्याही खेळाडूने हालचाल करू नका. 41 आहेत. ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूने मारली बाजी.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक चौकार. बॉल 41 धावा. बॅटिंग करतोय सध्या घडीला निमिष मोहिते. 41 नॉट आउट. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, दुहेरीचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 16 चेंडू 43 वरती निमिष बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने 47 धावा फलकावरती आहेत. 47 ऑन द बोर्ड. 47 तर बनल्यात. पुढे आणखीन किती, कारण येणारा शेवटचा एक बॉल बाकी राहिला. 43 वरती नॉट आउट निमिष मोहिते आहे. 47 तर बनल्या. पुढचा बॉल ऑन साइडला, हेलिकॉप्टर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. बंबू डाल के अर्धशतक केवळ एका धावाने हुकलंय. 49 रन नॉट आउट राहिला. दमदार खेळ निमिष मोहितेच्या माध्यमातून. 53 बनल्या. 54चं टार्गेट आहे. चला 53 बनलेल्या 54चं लक्ष घाई करा. RB11 पेन चिंचपाडा, RB11 चिंचपाडा पेन. आपण तयार आहात. पुढची मॅच तुमची आहे. या मॅच मधील विजेता संघ तुमच्या अगेन्स्ट खेळणार आहे. कारण ही गोष्ट निश्चित झाली आहे की साई टीमला आता बाय, साई संघाला बाय मिळेल. कारण साई संघाने 56 बनवलेले आहेत. या मॅच मध्ये केवळ 53 बनलेले आहेत. 54चं टार्गेट आहे. टार्गेट 54च आहे. 52ला येऊन जरी षटकार मारला तरी त्या धावात 54च काउंट होणार. 53ला येऊन देखील षटकार मारला तरी त्या धावा 54च काउंट होणार. त्यामुळे सर्वाधिक जास्त धावा बनवणारा संघ हा, अर्थात ज्या संघाला बाई आहे त्याचं नाव आहे सम्राट ब्रीड अँड ट्रान्सपोर्ट साई. साई टीमला इथून मात्र बाय मिळालेली आहे. त्यामुळे पुढची मॅच ही अशी होईल, एका बाजूला या मॅच मधला विजेता संघ खेळेल
RB11 चिंचपाडा पेन च्या अगेन्स्ट या मॅच मधला विजेता संघ खेळेल. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 54 धावसंख्येचा पाठलाग आहे. 54 रनचं टार्गेट. निमिष मोहितेने 49 रन्स बनवल्या. हर्षल कोंडिलकर आणि कुणाल कोंडिलकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली पाहायला मिळते आहे. पहिल्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक वेगवान गोलंदाज रफ्तारचा राजा दाखल होत असताना पाहायला मिळेल. प्रणित येतं गोलंदाजी मार्कमध्ये. सामन्याला सुरुवात होईल. हे क्रीडांगण अगदी चर्चेचं विजय आणि व्यस्त क्रीडांगणांपैकी एक आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही याच मैदानावरती आयोजित आणि नियोजले जातात. अनेक मोठ्या राजकारण्यांच्या सभाही याच मैदानावरती आयोजल्या जातात. उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा बॉल दिशाहीने सुरुवात झाली आहे. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडत असताना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल यावेळेला फुल लेन्सचा ज्युसी हाफ व्हॉली डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न निश्चित करण्यात आला. धाव मिळते ती केवळ एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. 54चा पाठलाग या मैदानावरती सातत्याने आपण रन्स बनताना पाहिलेले आहेत. आजही आपण पाहिलं तर एकंदरीत 3 अर्धशतक पाहायला मिळाले. धाबा खोऱ्याने येतात. रन्स बनवणारे फलंदाज चांगले असायला हवेत. आत्मविश्वास चांगला असायला हवा. यावेळेचा बॉल ऑन साइडला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. जांभुली टीमचा प्रत्येक खेळाडू हा दमदार खेळ साकारतोय. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. स्क्वेअर कट. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप करतोय. झेल होणं बंधनकारक होतं, गरजेचं होतं, परंतु ते झालेलं नाहीये. कॅच ड्रॉप. मी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला. 2 मॅच नंतर जास्तीकर प्रॅक्टिस करणार आहेत आणि होय प्रॅक्टिसची तयारी देखील. तन्मय यांचा ड्रेस कोड बदलल्यानंतर हर्षदजी घरत SR ब्रदर्स पेट्रोलियमचे मालक त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. फलकावरती 10 ऑन दी बोर्ड. यास इथून मात्र षटकार येत असताना पाहायला मिळालाय. 54 धावसंख्येचा पाठलाग. पावसाळी रबर क्रिकेटच्या बॅट्स तुम्हाला हव्या असतील तर त्या अवेलेबल झालेल्या आहेत. विशाल स्पोर्ट्स. विशालजी पेरवी काश्मीर विलोच्या आकर्षक बॅट आहेत. विविध रंगाच्या पेन मध्ये तुम्हाला या बॅट्स अवेलेबल होतील. पेन दादर मध्ये विशाल स्पोर्ट्स विशालजी पेरवी यांच्या माध्यमातून. परंतु अगदी आपण पाहिलं ना तर रुचकर दरामध्ये या बॅट्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जास्तीचे खर्च करावा लागणार नाही, कारण बॅटचे भाव अलीकडे वाढत चाललेत. धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 17 धावा धावफलकावरती आहेत. माफक दरामध्ये या बॅट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामुळे विशाल स्पोर्ट्स त्यांचंही आपण विशेष कौतुक करतो आहोत. विविध प्रकारच्या रंगाने डिझाईन्स असलेल्या बॅट्स आहेत.
ऑरेंज, ब्लॅक, फ्लोरोसिन ग्रीन, ब्राऊन, व्हाईट तुम्हाला हवे तो रंग मिळेल. विशाल स्पोर्ट्स. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपला. धावफलकावरती धाबा 17 बनलेले आहेत. 54 पाठलाग, 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 12 बॉल आणि सदतीची गरज. येणारे 12 बॉल आणि सदतीची आवश्यकता. बारा बॉलचा खेळ बाकी राहिला. सदतीची गरज आहे. पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेला लोअर फुल टॉस क्लासिकल अंदाजामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर येत आहे. षटकार. काय फटकेबाजी चालू आहे. कुणाल कोंडविलकर मैदानाच्या आतमध्ये चांगले स्ट्रोक साकारतोय. आडव्या बाटने आणखीन एक चेंडू लांब लचक. हाय अँड हँडसम दर्जेदार षटकार. आदरणीय माननीय सन्माननीय हर्षजी गुरुनाथ घरत साहेब एसआर पेट्रोल पंपचे सर्वे सर्वा ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची आर्थिक पाठबळ या स्पर्धेला लाभलेलं आहे. एसआर ब्रदर्स पेट्रोलियम कंपनीचे प्रोप्रायटर आदरणीय हर्षजी गुरुनाथ घरत साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ या स्पर्धेला लाभलेलं आहे. एसआर ब्रदर्स पेट्रोलियम आज हर्षजी यांना पाहतात ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ. धावफलकावरती धाबा एकंदरीत बनलेले आहेत. त्या 29 विजयासाठी येणारे चेंडू राहिले ते अर्थात 10 बॉल आणि 25 ची गरज. 10 चेंडू आणि 25 धावा. 10 चेंडू आणि 25 ची गरज या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर लगातारचा तिसरा. 3 बॉल 3 षटकार. षटकार येतोय तिसरा या सामन्यामध्ये. लगातार 3 बॉल 3 षटकार ठोकणारा फलंदाज बनलाय. गोरे रंग पेन 24वा बॅटर बनला. 3 बॉल 3 षटकार ठोकणारा. जांभिवलीकर म्हणतात कसा हाय जबरी आमचा यार जिगरी कोणी बी ताकद लावा. चौथा बॉल आणि चौथा षटकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लांब लचक फटकेबाजी षटकार. संघाचे 41 बनल्यात. हा 39 वरती बॅटिंग करतोय. 41 मधल्या 39 धावा कुणाल कोंडिलकरच्या बॅटमधून आल्यात. ज्याच्या नावामध्ये कर त्याच्या नावापुढे धावाच आहेत. लक्ष आहे ते 54 धाव संख्येचं. 13 ची अजूनही गरज. 13 ची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत ते 8 बॉल आणि 13 धावा.
कुणाल कोंडिलकरला आपण पाहत आहोत, जो स्ट्रायकर एंडला आहे. पुढचा चेंडू, हा बॉल उसळी घेणारा यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आला. 7 बॉल 13. 7 बॉल 13ची गरज. कुशलची गरज ही प्रॅक्टिस करतात. त्यावेळेसचा बॉल उजबेशीच्या फारसा दुरून जाणारा पाहायला मिळालाय. ISPL साठी त्यांची पॉइंटची काउंट मला वाटतं ISPLच्या रँकिंग मध्ये टॉप मध्ये पॉइंटला आहेत ते. त्यांचा डेब्यू जासई गावामधून 8 तारखेला होणार आहे. डेब्यूची कॅप त्यांना दिली जाणार आहे. फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 42 आहेत. यावेळेचा बॉल आणखीन एक. या षटकामध्ये 5 बॉल 5 षटका ठोकलेत. काय बॅटिंग, लाजवाब षटकार. आणि विजयासाठी 7 धाव संख्येची गरज. 6 चेंडू आणि 6 चीच आवश्यकता आहे. 6 बॉल 6 ची गरज. 31 धावा मागील षटकामध्ये आल्या. अजूनही आमच्या गावचा विक्रम अबाधित आहे 32 धावांचा. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता. दिशाहीन आहे. 5 ची गरज आहे. एक मोठा विक्रम हाही पाहायला मिळाला ना नितीनच्या नावावरती. 2 बॉल मध्ये 27 त्याने बनवल्या, खर्च केल्या म्हणणार नाही. पुढचा बॉल, हा चेंडू अफलातून आहे. अद्याप न पाहिलेला असा बॉल. फेकी स्क्वेअर झाली आहे इथून तिथे. नो, हा बॉल वाईड आहे आणि त्यावरती येणाऱ्या या 2 एकंदरीत आल्यात त्या 3. आणि इथून मात्र आपण पाहिलंय तर संघाची धावसंख्या 52 झालेल्या आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता. क्षेत्ररक्षक तैनात. सामना बरोबरीत. 5 बॉल आणि 1 ची गरज. औपचारिकता. नितीनने तर या स्पर्धेमध्ये 2 बॉल मध्ये 27 खर्च केलाय. 45 वरती बॅटिंग करतोय कुणाल कोंडिलकर. अर्धशतक येईल का? षटकार पाहायला मिळणार का? इथून मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल. झेल टिपण्यात आला. कुणाल आउट. धक्का लागला पहिला. 45 धावांची वादळी खेळी इथे संपुष्टात. आणखीन एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. त्रेपन्न आहेत. 1 धाव संख्येची गरज. कुणाल निकम. 1 कुणाल गेला, दुसरा कुणाल आलाय. 2 कुणाल या संघामध्ये खेळतात. एका कुणालच्या नावावरती जिथे मात्र आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक देखील राहिलं. सामना संपला. मॅच संपली आहे. या मॅचच्या विजेत्याला लगेचच आपण पाहतोय खेळावं लागणार आहे ते अर्थात चिंचपाडा पेन टीमच्या अगेन्स्ट, जो आज या स्पर्धेच्या माध्यमातून स्वप्नीलजी मात्री यांची कन्या आरवी यांच्या हिच्या नावाने संघ खेळतोय. टॉस करण्यात येईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. एका बाजूला आरबी 11 चिंचपाडा पेन आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे तो या मॅचचा विजेता जतीन 11 मरियाई
जांभिली टीम या मॅचचा मान ऑफ द मॅच